संजय निरुपम हे 2 दिवसांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। शिंदेंच्या सोबत बैठक झालेली आहे आणि यानंतर संजय निरुपम यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। काँग्रेस सोडल्याच्या नंतर निरुपम हे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाणार आहेत। तर संजय निरुपम यांनी अगदी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली होती। बाळासाहेब भवनामध्ये बैठक झाली आणि या बैठकीला संजय निरुपम हे हजर होते आणि ताजी घडामोड आपण बघतोय। अगदी 2 दिवसांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये संजय निरुपम हे आता प्रवेश करणार आहेत। काँग्रेसमधून खरतर संजय निरुपम यांची हकालपट्टी करण्यात आली, त्यानंतर ते नेमकं कुठे जाणार, कुठल्या पक्षात जाणार याची उत्सुकता होती। अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तर अजय माने यांच्याकडून काही महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स घेऊयात। अजय, खरं तर आता एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यांनी असा मुंबईबद्दल दावा केलेला आहे की 6च्या 6 जागा आता आम्ही जिंकू। यामिनी, 2 महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या नुकत्याच बाळासाहेब भवनात ज्या आहेत त्या पार पडलेल्या। त्यात एक म्हणजे बैठकीचे अपडेट्स आणि दुसरे म्हणजे संजय निरुपम यांचा पक्षप्रवेश। आता बैठक संपून जे ते राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे ते बाहेर आलेले आपल्याला पाहायला मिळतात। पण आता संजय निरुपम यांचा पक्षप्रवेश जो आहे तो येत्या 2 दिवसात शिंदेच्या शिवसेनेत होईल। तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा ही बातमी प्रेक्षकांना सांगूया, तुम्ही मुख्यमंत्र्यांची काही कमेंट येते का यावरती लक्ष ठेवा। आपण बघतोय की शिंदेच्या शिवसेनेची एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि मुख्यमंत्री बोलतायत। तुमच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेच्या सर्व उमेदवारांची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। बैठकीत नेमके काय निर्णय झाले, काय दिलं असेल? मुंबईतल्या तिन्ही शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांच्या मतदारसंघातली आढावा बैठक होती। राहुल शेवाळे, रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव त्यांच्या मतदारसंघातले प्रमुख पदाधिकारी आले होते आणि निवडणुकीची व्यूहरचना, निवडणुकीची स्ट्रॅटेजी आणि पुढचा प्रचार दौरा या संदर्भामध्ये आढावा घेतला। अतिशय चांगलं बांधणी त्या ठिकाणी झालेली आहे। काम कार्यकर्त्यांनी ऑलरेडी अगोदरच सुरू केलेलं आहे। त्यामुळे या तिन्ही जागा महायुतीच्या, शिवसेनेच्या, धनुष्यबाणावरच्या आम्ही जिंकू। त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाच्या 3 जागा, एकूण महायुतीच्या 6 जागा मुंबईतल्या आम्ही जिंकणार महायुती। अशा प्रकारचं वातावरण सगळीकडे आहे आणि त्यामुळे हे सर्व कार्यकर्ते आमचे कामाला लागलेले आहेत। हे पूर्णपणे या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवारांना विजयी करूनच थांबणार आहेत। ठाणे कल्याणचे उमेदवार आज घोषित केले, त्याबद्दल ठाणे कल्याणचे उमेदवार झाले ना जाहीर। ठाणे झाला, कल्याण झालं। कल्याण तर काम करतोच आहे, ठाणे पण काम करतोय, नाशिक काम करत, सगळे उमेदवार जाहीर झालेले आहेत आणि सगळे 15 उमेदवार जाहीर झालेत। मुंबईमध्ये षटकार मारणार आणि महायुती जिंकणार। आज अरे भैया, चुनाव में क्या मुद्दे होते हैं? चुनाव प्रचार के मुद्दे होते, चुनाव की स्ट्रैटेजी का मुद्दे होते, तो वो मुद्दे पर चर्चा हुई। हमारे राहुल शेवाड़े, रविंद्र वायकर और हमारे यामिनी जाधव, इनके चुनाव क्षेत्र से प्रमुख पदाधिकारी यहाँ पर आए थे, उनको मैंने मार्गदर्शन किया। ऐसे वो तो पूरे सीजन हमारे बहुत ही अनुभवी सब पदाधिकारी हैं, उन्होंने कई चुनाव लड़े हैं और इसलिए बहुत अच्छी बैठक हो गई है। और ये तीनों सीट जो है मुंबई की शिवसेना की हम जीतेंगे। दूसरी बीजेपी की भी 3 सीट जो है, ये तीनों मिलके 6 सीट जो है मुंबई की वो महायुति जीतेगी। ऐसा माहौल है, यहाँ पर कार्यकर्ता लोग काम कर रहे हैं और एकदम पूरा षटकार लगा देंगे। मुंबई में 6 का 6 सीट जीतेंगे, ठाणे की सीट जीतेंगे, कल्याण की सीट जीतेंगे, सब सीटें जीतेंगे। षटकार मारणार, विकेट कोणाची काढणार? उद्धव ठाकरे की विकेट लेंगे। अरे भैया, अरे उनकी ऑलरेडी विकेट निकल चुकी है, वो तो क्लीन बोल्ड हो चुकी है और इसलिए अभी और क्या करना है, ये लोगों ने तय कर लिया है
कि ये काम करने वाले लोग हैं, मुंबई का विकास करने वाले लोग हैं। जैसे मैं मुख्यमंत्री बना तब से मुंबई में आप देख रहे हैं, जो 15-20 साल पहले काम होना चाहिए था वो अब तब हुआ नहीं। आज डेवलपमेंट हो रहा है, कंक्रीट के रोड हो रहे हैं, ब्यूटिफिकेशन हो रहा है, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना खुल रहा है, कोस्टल रोड का ओपनिंग हो गया है और ब्यूटिफिकेशन का काम चल रहा है, पोल्यूशन कम हो गया है, डीप क्लीन ड्राइव हो रहा है, क्या हो रहा है, सब हो रहा है। मोदी जी कितनी सभाएं लेंगे मुंबई में? मोदी जी कितनी मोदी जी की भी 2 सभा मुंबई में होगी। हमने रिक्वेस्ट की हुई है आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी को, और वो निश्चित रूप से मुंबई के ऊपर बहुत उनका प्रेम है और मुंबई के उद्घाटन में भी, प्रोजेक्ट के ओपनिंग में भी आए थे। वो निश्चित रूप से मुंबई में हमें वो सभा देंगे, ऐसे हमें आशा और विश्वास है। और इसीलिए मैं इतना ही कहूँगा कि मुंबई पूरी तरह एकदम क्लीन स्वीप हम करेंगे। संजय निरुपम भी आके गए हैं, अभी उन्होंने सदिच्छा भेंट ली हुई है, वो जल्दी प्रवेश करने वाले हैं। तर आपण बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते, मुंबईमध्ये नरेंद्र मोदी यांच्या 2 सभा होणार आहेत आणि प्रत्येकाने महायुतीचा धर्म पाळावा अशा सूचना सुद्धा त्यांनी दिल्यात। 6च्या 6 जागा आम्ही जिंकू असा शिंदेंनी विश्वास व्यक्त केलेला आहे। मुंबईमध्ये षटकार मारणार, महायुती जिंकणार असं शिंदेंनी म्हटलंय। ठाकरेंची विकेट आधीच गेली आहे असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणतात। त्यामुळे मुंबईमध्ये मोदींच्या 2 सभा सुद्धा घेतल्या जाणार आहेत आणि मुंबईमध्ये 6च्या 6 जागा आम्ही जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। मुंबईमध्ये एकूणच खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी हे विधान केलेलं आहे। मुंबईमध्ये षटकार मारणार असल्याचं मोठं वक्तव्य सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केलंय। शिवसेना प्रवेश केल्यानंतर शिवसेनाचे जे काही उमेदवार आहेत मुंबईमध्ये, या मुंबईचे बाहेर जिकडे पक्षाकडून आदेश होईल तिकडे जाऊन तर तमाम उमेदवारांसाठी प्रचार करणार। धन्यवाद। साहेबांच्या बुलावावर आलो होतो, त्यांच्याबरोबर बसून पुढे कसं काय करायचं याच्यावर एक विस्तृत चर्चा झालेली आहे। परवा बहुतेक 3-4 वाजता एक शिवसेनेत प्रवेश करण्याचा एक प्रोग्राम आम्ही ठरवलेला आहे। बाकी जो माहिती आहे तुम्हाला पक्षाकडून भेटेल।